आज मी बनवते एकदम सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत आणि वांग्याच्या भरीतामध्ये मी टाकणार आहे एक शिमला मिरची। तर हे बघा, वांग्याची मी एक मोठं हे वांग होतं या कलरचं, तर हे वांग मी व्यवस्थित या साईजचं कापून घेतलं। 1 टीस्पून मी कढईमध्ये तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मी वांग टाकलेलं आहे। आता मला शिमला मिरची कापून घ्यायची आहे, तर शिमला मिरची सुद्धा ह्याच्यातच आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे। वांग भाजल्यानंतर त्याच्यावरची साल काढा, ते जळतं किंवा वेळ लागतो आणि डायरेक्ट गॅसवर आपण भाजतो ते, तर ते तेवढ्या झंझटी न करता आरोग्याला ते चांगलं पण नाहीये डायरेक्ट गॅसवर भाजलेलं। तर ह्या पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत करून बघा, एकदम छान हे वांग्याचं भरीत होतं। आता हे मी शिमला मिरची जी मी कापून घेतली ही सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। तेल गरम करून मी फक्त इथे टाकलेलं आहे वांग्याच्या फोडी आणि कापलेलं वांगा आणि हे बघा शिमला मिरची। आता ही व्यवस्थित आपल्याला मात्र हे परतवून घ्यायचे आहे।